नमस्कार. कोकण सिरीजच्या ह्या 7व्या एपिसोडमध्ये मी सई तुम्हा सर्वांचं खूप स्वागत करते. मागच्या व्हिडिओत आपण सगळे गेलेलो कोकणातल्या काही सुंदर अशा मंदिरांना भेट द्यायला, त्याच्या काही कथा पण जाणून घेतल्या. आणि आजचा व्हिडिओ असणार आहे कोकण सिरीजचं पूर्ण खाद्य संस्कृती, त्यांचं सी फूडचं जे प्रेम आहे ते शोकेस करणारं. सो आज मी गेलेली मालवणमध्ये असलेल्या चैतन्य हॉटेलमध्ये. सो हा व्हिडिओ त्याचाच आहे, तर एन्जॉय करा आणि मला सांगा तुम्हाला कसा वाटला आहे व्हिडिओ. मी कमेंट सेक्शनमध्ये पण लिहू शकता. आपण पोचलोय आपल्या कोकण सिरीजच्या फिनालेला. आपण सध्या बसलोय मालवणमधल्या चैतन्य हॉटेलमध्ये, जे आपलं दादरला आहे ना अगर बाजारात चैतन्य, त्याचं ॲक्च्युअल ओरिजिनल हे लोकेशन आहे मालवणमधलं. 30 वर्षापूर्वी मिस्टर अँड मिसेस वाळकेंनी सुरू केलेलं. तेव्हापासनं हे इन्स्टिट्यूशन आहे. मी खूप वर्षापासनं जे आपलं दादरमधलं चैतन्य आहे तिकडचं फूड ट्राय करून करून माझं मनच भरत नाही. सो जेव्हा आम्ही कोकण सिरीज प्लॅन करत होतो त्यावेळेस मी विचार केला, वाय डोंट आय गो टू द ओरिजिनल लोकेशन. म्हणजे आम्ही जिकडनं सुरुवात झालेली चैतन्याची तिकडेच जाऊन ह्या जेवणाचा आस्वाद का नाही घ्यावा. आमच्या कोकणच्या लिस्टमध्ये चैतन्य हॉटेल इन्क्लूड केलंच अँड वी हॅड टू कम हिअर. त्याशिवाय आमची कोकण सिरीज कम्प्लीटच झाली नसती. सो आम्हाला खूप भूक लागली. आम्ही आमची ऑर्डर दिलेली आहे, आम्ही त्या ऑर्डरसाठी थांबलेलो आहोत. आज दिवसभर आम्ही खूप चांगल्या चांगल्या सुंदर सुंदर देवळांच्या शूट केलेलं आहे, जे का तुम्ही आमच्या ट्रॅव्हल ब्लॉग्समध्ये बघालच. आता मी इथे जेवणासाठी थांबली आणि मी मस्त जेवण एन्जॉय करणार आहे, तुम्हाला पण ते दाखवणार आहे ऑफकोर्स. सो थोड्या वेळानंतर जेवण आलं ना की परत भेटते तुम्हाला. सो आपलं जेवण आलेलं आहे आणि आजचं जे ह्या सगळ्या डिशेस आहेत ह्या खूप टेम्पटिंग आहेत आणि मी स्वतःला कसं कंट्रोल करते मला माहीत नाही आहे. सो फटाफट तुम्हाला आजच्या काय काय डिशेस आहेत, स्पेशालिटीज आहेत, त्या सगळ्या दाखवते आणि मग तुम्हाला टेस्ट करून त्याचे टेस्ट कसे आहेत ते सांगते. सो इकडे सर्वात पहिले आहेत आपले मटण वडे, जे बोलतो मालवणी वडे, ते भात आणि कोलंबीचं सार. हे मालवणी पद्धतीचं सार आहे. हे सुकं मटण आहे, कोलंबी फ्राय, क्रॅब लॉलीपॉप्स. भाज्यांच्यात आपल्याकडे आहे चवळीची उसळ, ही मोहरीची सुकी भाजी आहे, मोहरीच्या पानांची भाजी आहे, त्याच्यात थोडे चणा डाळ आहे आणि ही गवार बटाटा आहे. हे आपलं मी बोलताना पण माझ्या तोंडाला पाणी सुटतंय. ही आपली सुरमई थाळी आहे आणि त्याच्यात आहे एक मोठा पीस सुरमईचा, भाकरी, भात पण आहे त्याच्यात, कोलंबीचं लोणचं, बांगड्याचं तिकलं, आपलं मच्छीचं सार, कोकम सार, कांदा लिंबू. आणि हे आहे आपलं कोकम सार. हे म्हणजे माझं वन ऑफ द फेवरेट आहे. मी घरी असताना आय थिंक 2 आठवड्यातनं एकदा तरी कोकम कढी, सोल कढी ज्याला बोलतात, ते मागवते चैतन्यकडनं. सो मी तुम्हाला फटाफट टेस्ट करून सांगते सगळ्या गोष्टी कशा लागतात ते. सो सर्वात पहिलं मी तुम्हाला भाकरी पण लुसलुशी तशी मस्त, सोबत थोडंसं बांगड्याचं तिकलं टेस्ट करते. तिखट, आंबट, चटपटीत असं चव आहे. खूप तिखट आहे हे. त्यासोबत आमसुलाचं जे चव येते ना, म्हणजे ते दोघंही एक दुसऱ्यांना बॅलन्स करतात. सुपर. थोडंसं मच्छीचं सार टेस्ट करते ह्यासोबत. खरं ते भातासोबत खायला पाहिजे, पण मी तांदळाचीच भाकरी आहे, तो थोडंसं ते खाऊन बघते. परफेक्ट, जस्ट द वे. हे सेम चव मला दादरच्या चैतन्यात पण मिळते. सो आपण हे इकडचं टेस्ट केलेलं आहे. आता मी थोडीशी सुरमई खाते. इतक्या इझिली ब्रेक ऑफ होते, इतकी मोठी आहे त्याची तुकडी. सो छोटासा सुरमईचा पीस. खूप फ्रेश आहे. सुरमईचा पीस जो आहे ना हा मस्त पातळ आहे. असं बोलतात का सुरमई जितकी फ्रेश तितके पातळ त्याचे
स्लाइस खूप इझिली पडतात आणि हे खूप फ्रेश फिश आहे. मोठा असा पीस, मोठा असा त्याचा तुकडी पडलेली आहे आणि ही एकच खाल्ली तरी पोट भरून जाईल. आता नेक्स्ट मी खाणार आहे माझा फेवरेट कोलंबी फ्राय. आय थिंक मी प्रत्येक ठिकाणी जिकडे जिकडे शूट केलेलं आहे सगळीकडे मी कोलंबी फ्राय खाल्लेलीच आहे, कारण का ही माझी वन ऑफ द बेस्ट आहे. आणि ती पण मालवणात येऊन कोलंबी नाही खाल्ली तर काय खाल्लं. ह्याचं वैशिष्ट्य काय माहिती आहे, हे दोन्ही मसाले वेगळे आहेत. फ्राय जरी असलं ना, सुरमईचा मसाला वेगळा आहे, कोलंबीचा वेगळा आहे. ऑब्व्हियसली फिश वेगळं असल्यामुळे चव वेगळी असते, पण मसाल्याची चव पण वेगळी आहे. सो आणि ना इकडे त्यांनी एक चटणी दिली आहे. त्यांची चटणी खूप इंटरेस्टिंग असते. हिरव्या मिरचीची असते. त्याच्यासोबत थोडंसं कोलंबी खाऊन बघते. मस्त असं लिंबू वगैरे घातलेली चटणी असं ना, तशी येते. आता नेक्स्ट इज चैतन्याचा फेवरेट क्रॅब लॉलीपॉप. आता तुम्ही बोलाल क्रॅब लॉलीपॉप आजकाल सगळीकडे मिळतात, चैतन्याचं काय वैशिष्ट्य आहे. ह्यांचे क्रॅब लॉलीपॉप्स आणि बाकी कुठे मिळतात म्हणजे फ्रोझन असतात किंवा दुसऱ्या कुठल्या रेस्टॉरंटमध्ये, ह्याच्यात जमीन आसमानाचा फरक आहे. हे स्वतःचे क्रॅब लॉलीपॉप स्वतः बनवतात. सो मला ना हे त्यांची शेजवान चटणी असते, सेम इकडे पण तीच आहे, त्याच्यासोबत एन्जॉय करायला आवडतात. थोडीशी चटणी, तुम्ही बघू शकता ह्याच्यात स्वतःचे पण असे मसाले भरलेले आहेत आणि क्रॅब मीटचं असं ठसठसून भरलेला लॉलीपॉप आहे. खूप यम असतो हा. मी जी भाकरी आहे ना, ही वेगवेगळ्या भाज्या पण ह्याच्यासोबत ट्राय करणार आहे. सो पहिलं तर आहे आपलं हे चवळीचं सार, उसळ. मस्त चवळी माझी फेवरेट बीनमध्ये वन ऑफ द फेवरेट आहेत, छोल्यानंतर आणि सफेद वाटाण्यानंतर. अगदी घरी खाल्ल्याचं फील येतंय मला. आता दुसरं आहे ही मोहरीची भाजी, ज्याच्यात मी चणा डाळ कधीच बघितली नाही कुठल्याही पालेभाजी. सो ही खूप सुंदर आहे. मोहरीची भाजी मी सरसो का साग ऐकलंय, भाजी पहिल्यांदा ऐकते. खूप इंटरेस्टिंग आहे. आपल्या साध्या पालेभाजी सारखीच बनवलेली आहे, पण मोहरीचा एक स्ट्रॉंग फ्लेवर असतो, तो पण असा एकदम असा झटका लागत नाहीये त्याला. पण आय थिंक त्या डाळीमुळे ते बॅलन्स झालेलं आहे. सो खूप सुंदर भाजी आहे, तुम्ही ट्राय केलीच पाहिजे, खूप चविष्ट आहे. आणि ही तर माझी फेवरेट आहे, गवार बटाट. आठवड्यातनं एकदा तरी माझ्या घरी बनतेच ही. ओके, माझी गवार पडली, तिला यायचंच नाही आहे. युज्युअल बेस्ट. सो आता मी हळूहळू ना इकडे बाकीच्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत, हा एक गोष्ट तर राहूनच गेली, कोलंबीचं लोणचं. मी थोडंसंच घेणार आहे, तिखट असू शकतं, आहे तिखट पण तेवढंच चविष्ट पण आहे. सो आता मी थोडंसं इकडे चिकन वडे मला ट्राय करायचे आहेत, कोंबडी वडे, सॉरी, नरम अशी कोंबडी वड्याचं हे तुम्ही बघू शकता. प्रत्येक हे फुललेलं आहे. सो ह्याच्यासोबत मी थोडीशी ग्रेव्ही घेणार आहे कोंबडी वड्यांची. पहिली ग्रेव्हीच टेस्ट करते. कोंबडी वडे आणि त्याचे ते वडे असतात ना, ते सगळ्यांना जमत नाही. हे म्हणजे कोणाच्या तरी आजीच्या किचनमधनं आलेलं, तसंच मसालेदार नाही, काही नाही. नारळाचं दूध आहे थोडंसं,
माइल्ड मसाल्याचा फ्लेवर आहे. फक्त त्या वड्यांचा खेळ आहे जो पण काय तो आहे. ऑब्व्हियसली ते चिकन पण चांगलंच आहे, पण वडे म्हणजे त्याचं एक वेगळंच फॅन बेस आहे. त्याच्यात मी पण एक आहे. तो मी आता चिकन सोबत खाते. मी थोडासा भात घेते. नाही, बिफोर दॅट अजून एक आपली गोष्ट राहिलेली आहे, मटण, सुकं मटण. तो याचं जे सुकं मटण आहे ते खूप फेमस आहे. म्हणजे लोक फक्त नॉनव्हेज मच्छी खायलाच नाही, पण याचं मटण ट्राय करायला पण येतात. सो मी एक छोटासा पीस घेतलेला आहे मटणचा. बघा, 2 बोटाने तुटण्यासारखं मटण आहे ते. सुकं खोबरं, गरम मसाले, म्हणजे असं मटणाचा टेस्ट ते कव्हर करत नाही आहे. मटणाची पण स्वतःची एक चव आहे. सो इथं मी डेफिनेटली एन्जॉय करते आता. आणि सर्वात शेवटी आय थिंक आपल्याकडे सार आणि भात राहिलेला आहे. सो थोडासा 1 चमचा भात आणि त्यासोबत कोलंबीचं हे सार, मालवणी पद्धतीचं. कम्फर्ट फूड. व्हेजिटेरियन लोकांसाठी हेच कम्फर्ट फूड बोलू शकते मी. गरम गरम भात आणि त्याच्यावर मस्त कोलंबीची किंवा मच्छी कढी. कारण का त्याच्यात नारळाचं दूध असतं, बेडग्या मिरच्या असतात, लसूण, कोकम, सगळ्या गोष्टी एक दुसऱ्यांना मस्त कॉम्प्लिमेंट करत असतात. आणि त्यासोबत भात गरम गरम. आय थिंक मी सगळं टेस्ट करून झालेली आहे. आता आम्ही हे जेवण एन्जॉय करणार आहोत. आमची शेवटची रात्र आहे इकडे. उद्या आम्ही मुंबईसाठी निघतोय. तुम्हाला आमची ते ट्रॅव्हल पण दाखवू. आपलं एक गोष्ट सांगायची राहिली आहे, गणपतीपुळेचं अर्धी स्टोरी ती उद्या परतीच्या रस्त्यावर मी तुम्हाला सांगणार आहे. त्यापर्यंत गुड नाईट, स्टे सेफ. आणि हा व्हिडिओ आवडला असेल ना तर प्लीज लाईक करा. सबस्क्राईब तर तुम्ही करणारच जर आवडला असेल तर. आणि तुमच्या प्रियजनांबरोबर शेअर पण करा. त्यांना पण ह्या मस्त मस्त मेजवानीचं आस्वाद येऊ दे. गुड नाईट, बाय.